विलिनीकरण मुद्द्यावरून रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला. आपलं महत्त्व कमी होईल म्हणून काहींचा विरोध होतोय. दादा नाहीत आता चर्चांना अर्थ नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय. आमच्यासाठी विलिनीकरणाचा मुद्दा संपलाय असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय. दरम्यान उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर मुद्दे मांडणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही NDA बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवारसाहेबांना सुप्रियाताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत. असं म्हणणं आहे की आम्ही NDA सोबत होतो अजित पवारांचं हे म्हणणं होतं. ही सत्यता तुम्ही का समोर आणत? मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओपासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आत्ता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार. त्यांना वाटतं पुढचं आम्ही ठरवू काय करायचं वरच्या वरिष्ठाला, पण तुम्ही आमदारांनी या अशा काही निधन करू नये असं त्यांची मनातली काही शंका नाही. त्यांची शंका तुम्ही म्हणले म्हणून मला तर त्याच्यावर काही बोलले नाही. पण आपण म्हणतो का बा त्यांनी नाराजी व्यक्त केली तर त्यांनी नाराजी व्यक्त अशी केली असं का बा आम्ही वरच्या लेवलला काही ठरवू, आमदारांनी काही बोलू नये असं त्यांचं म्हणण्यात आलं. पण मला काही तशी सूचना दिली नाही.